आता टॉप 9 शहरांच्या बातम्या बघूयात। नागपुरात शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित, संयुक्त कृती समितीकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय। शिक्षण आयुक्तांच्या सकारात्मक आश्वासनानंतर कर्मचारी कामावर रुजू, कर्मचारी बदली धोरण रद्द करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। नाशिकमध्ये खोदकामादरम्यान नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 17 ठेकेदारांवरती कारवाई, नाशिक महापौरांकडून ठेकेदारांवरती कारवाईचा बडगा। अनेक ठिकाणी खोदकामानंतर खड्डे उघडेच ठेवल्याच्या प्रकारानंतर कारवाई। नाशिक पालिकेच्या महापौरांचा 17 ठेकेदारांवरती थेट कारवाईचा बडगा, शहरात खोदकामादरम्यान सुरक्षा अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका, संबंधित ठेकेदारांना नोटीस। कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांच्या बनावट सहीनं 70 कोटींचं कंत्राट मिळवल्याचं प्रकरण, नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, प्रकरणाची चौकशी सुरू। कोल्हापूर शहरामध्ये आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार, उन्हाळ्यामुळे काळंबावाडी धरणातील पाणीसाठा कमी, पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय। अमरावतीतील आदिवासी भाग असलेल्या मेळघाटामधील आदिवासी गावांना टँकरचं पाणी पुरवा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंवरती दाखल जनहित याचिकांवरती सुनावणीवेळी उच्च न्यायालयाची टिप्पणी। सोलापुरात युद्धामुळे ऑटो एलपीजीच्या गॅसची दरवाढ, 85 रुपये किलोचे दर आता 125 रुपयांवरती गेलेत। दरवाढीमुळे ऑटो एलपीजी रिक्षा चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। रायगडच्या रोहा कोलाड मार्गावरती भीषण अपघात, दुचाकीवरनं पडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू, किल्ला गावाजवळच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरची घटना। रोहा ते कोलाड मार्गावरती भीषण अपघात, एका तरुणाचा मृत्यू, दुचाकीवरून पडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू, किल्ला गावाजवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरची दुर्दैवी घटना। आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या पालकमंत्र्यांचं प्रशासनाला सूचना। यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज। राज्यात 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार, हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना केली जाणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। तर अक्षय ऊर्जेसाठी 12,000 कोटींच्या विविध प्रकल्पांना मंजुरी। शासनाकडून महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय धोरण जाहीर, 2031 पर्यंत 10,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार, रोजगाराच्या 1.5 लाख संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा। आदित्य ठाकरेंनी घेतली पंकजा मुंडेंची भेट, नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावरती आदित्य ठाकरेंनी पंकजा मुंडेंची भेट घेतली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी नागपुरातील विजयगड बंगला तयार, उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार पहिल्यांदाच विजयगड बंगल्यावरती येणार, अजित पवारांनी दिलेल्या सूचनांनुसारच विजयगड बंगला बांधला गेलाय। निरुपम यांच्या ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबतच्या संवादाचा मनसेकडून निषेध, संजय निरुपम आज मुंबईतल्या औशेवरामध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांशी संवाद साधणार आहेत। मनसेच्या विरोधानंतर निरुपम ऑटो रिक्षा चालकांशी संवाद साधणार की नाही याकडे लक्ष।